महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत केली। पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 29,400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या कामांवरून विरोधकांना सुनावले। 10 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये फक्त 8 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं होतं, आता 80 किलोमीटर मेट्रो धावते। त्याचबरोबर कोस्टल रोडबाबत अफवा पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं, असं मोदी म्हणाले। पंढरीच्या विठुरायाला कोटी कोटी नमन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। त्याचबरोबर 200 किलोमीटरचा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग पूर्ण झाला। संत तुकाराम पालखी मार्गही 110 किलोमीटर पूर्ण झाला असून लवकरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील, असं मोदींनी सांगितलं। पक्षातले बेईमान शोधून काढायचे होते, म्हणूनच काँग्रेसने विधान परिषद निवडणूक लढवली, त्यामुळे त्या पक्षातला कचरा साफ होईल, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं। काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधात मतदान केल्याने आमदार विकास ठाकरे चांगलेच संतापलेत। क्रॉस मतदान करणाऱ्या आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली। भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत हे निवडून आले, त्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आले आहेत। मराठा समाजासह ओबीसी समाज आणि आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी काम करायला मिळत असल्याचा आनंद पंकजा मुंडेंनी व्यक्त केला। नाशिकमधले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली। राजाभाऊ वाजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांचं अभिनंदन केलं। विधान परिषद निवडणुकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं रायगडमध्ये आनंदोत्सव साजरा केला। अलिबागचे शिंदे पक्षाचे आमदार महेंद्र दळवी स्वतः या जल्लोषात सहभागी झाले। समर्थकांसह त्यांनी चिखलात लोळत आनंद व्यक्त केला, त्याचा व्हिडिओ आता समोर आला। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणेंच्या विरोधात विनायक राऊतांनी हायकोर्टात धाव घेतली। लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा राणेंवर आरोप करण्यात आला। राणेंनी मतदारांना कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ कोर्टात सादर केल्याची माहिती राऊतांनी दिली। बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये खासदार बजरंग सोनवणेंची मिरवणूक काढण्यात आली। खासदार म्हणून निवड झाल्यानंतर सोनवणे पहिल्यांदाच शहरात आले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून रॅलीचं आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। पाचोरा भडगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी तयारी चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। धुळ्यातल्या भाजपचे गटनेते कामराज निकम हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। निकम यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली। निकम हे आमदार जयकुमार रावल यांचे विश्वासू मानले जातात, मात्र आठवड्याभरात ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कुशिवली धरण आरक्षित करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात केली। पावसाळा असतानाही कल्याण शहरात पाणी टंचाई आहे, त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार भोईर यांनी अधिवेशनात ही मागणी केली। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना नवा इशारा दिला। विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं, मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणाऱ्या मराठा आमदाराला पाडा, असा इशारा जरांगेंनी दिला। अतिक्रमणमुक्त विशाळगडासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत। हजारो शिवभक्तांचा विशाळगडाच्या दिशेने ते रवाना होणार आहेत, त्यामुळे कोल्हापुरात जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले। कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। कोल्हापुरात मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। वाघनेकांबाबत सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत कोल्हापुरातल्या बिंदू चौकात ठाकरे गटानं आंदोलन केलं। खोटी माहिती देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला। बेलापूरमधलं खेळाचं मैदान वाचवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आंदोलन केलं। स्थानिक आमदारांचा मैदानावर हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव आहे, त्यामुळे मैदानावरचं हॉस्पिटल का, असा सवाल या आंदोलकांनी केला, तर मैदान सोडून इतर ठिकाणी हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली।
पनवेलच्या पळसपे फाटाजवळ मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावरमध्ये मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेनं आंदोलन केलं, तर रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये बसून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यवतमाळमध्ये प्रोटॉन शिक्षक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। 2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत, तसंच नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावं अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। चंद्रपुरात मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 10% खाती एनपीए झालीत। एकूण 98,000 लाभार्थ्यांना 591 कोटी 94 लाख एवढं कर्ज वाटण्यात आलं। तसंच 25 बँकांना यंदाही वाढीव कर्जाचं उद्दिष्ट देण्यात आलं। मात्र रोजगार आणि स्वयंरोजगार वाढीसाठीच्या योजनेला थकीत कर्ज रकमेमुळे खीळ बसली आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली। बीडमधल्या दिव्यांग कर्मचारी संघटनेनं पूजा खेडकर यांच्या विरोधात राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली। दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे खेडकर यांनी सरकारी नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं अहमदनगर कनेक्शन समोर आले। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून पूजा यांचं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं। अभिलेख तपासणीत ही बाब समोर आली। 2018 साली नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021 साली मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं।